नमस्कार. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि त्याच मुंबईत घडलेली एक अशी घटना जी ऐकून अंगावर काटा येतो. एका कुटुंबानं रात्री जेवण केलं, त्यानंतर थोड्याच वेळात कलिंगड खाल्लं आणि सकाळ होण्याआधीच त्या घरातील 4 जणांचा मृत्यू झाला. आणि आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, ही केवळ विषबाधा आहे का, की यामागे काहीतरी अजून मोठं गूढ दडलं आहे? FDAचा रिपोर्ट काही सांगतो, फॉरेन्सिक तपास काही वेगळेच संकेत देतो आणि त्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही घटना घडली आहे मुंबईतील पायधुनी परिसरात. डोकाडिया कुटुंब. या कुटुंबात आई, वडील आणि 2 मुली असे 4 सदस्य होते. त्यांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालू होतं, पण 25 एप्रिलची ती रात्र त्यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली. त्या दिवशी रात्री या कुटुंबानं एकत्र बसून बिर्याणी खाल्ली. सगळं काही अगदी सामान्य होतं. त्यानंतर त्यांनी कलिंगड खाल्लं. काहीही वेगळं जाणवलं नाही आणि सगळेजण झोपायला गेले. पण पहाटे अचानक परिस्थिती पूर्णपणे बदलली. सर्वांना अचानक उलट्या आणि जुलाबांचा त्रास सुरू झाला. तब्येत इतकी बिघडली की घरच्यांना तातडीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घ्यावा लागला. या चौघांना मुंबईतील जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले, पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती आणि काही वेळातच एकामागून एक या चौघांचाही मृत्यू झाला. आई, वडील आणि त्यांच्या 2 मुली एकाच दिवशी एकाच कारणामुळे जगाचा निरोप घेतात. ही गोष्टच धक्कादायक आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला सर्वांचा संशय गेला तो त्यांनी खाल्लेल्या कलिंगडावर, कारण बिर्याणी खाल्ल्यानंतर त्यांनी कलिंगड खाल्लं होतं. त्यामुळे विषबाधा कलिंगडातून झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण तपास जसजसा पुढे गेला तसतसं चित्र बदलत गेलं. FDA म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननं या प्रकरणाचा तपास सुरू केला. कलिंगडाचे नमुने तपासण्यात आले आणि त्यांच्या प्राथमिक अहवालानुसार कलिंगडामध्ये कोणतंही कृत्रिम रसायन आढळलेलं नाही. म्हणजेच कलिंगडाला लाल रंग आणण्यासाठी किंवा ते लवकर पिकवण्यासाठी कोणतंही केमिकल वापरलं गेलं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीचा संशय थोडा कमी झाला. पण इथेच एक नवीन संशय निर्माण झाला. तज्ज्ञांच्या मते त्या कलिंगडामध्ये मॉर्फिन सदृश्य पदार्थ असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे, कारण असा पदार्थ नैसर्गिकरित्या आढळत नाही. म्हणजेच तो बाहेरून मिसळला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर डोकाडिया कुटुंबाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इतर अन्न नमुन्यांचीही तपासणी करण्यात आली, पण त्या सर्व नमुन्यांमध्ये कोणतीही भेसळ आढळलेली नाही. आणखी एक धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टममधून समोर आली आहे. मृतांच्या शरीरातील अवयव, विशेषतः मेंदू, आतडं आणि इतर अवयव हिरवट पडल्याचं आढळलं आहे. ही अत्यंत असामान्य बाब आहे. सामान्य विषबाधेमध्ये अशी लक्षणं क्वचितच दिसतात. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे. आता प्रश्न उभा राहतो, जर कलिंगडामध्ये केमिकल नव्हतं तर मॉर्फिन सदृश्य पदार्थ कुठून आला? तो कोणी मिसळला आणि का? ही केवळ अपघाती विषबाधा आहे की काहीतरी वेगळंच? या प्रकरणात हत्या झाली असण्याची शक्यता काही जण व्यक्त करत आहेत, तर काही जण आत्महत्येचाही अंदाज लावत आहेत. पण सध्या या दोन्ही शक्यता केवळ संशयाच्या पातळीवर आहेत. कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यासाठी अजून ठोस पुरावे आवश्यक आहेत. पोलीस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्रत्येक शक्यता तपासली जात आहे. घटनास्थळ, अन्नाचे नमुने, मेडिकल रिपोर्ट्स सगळं बारकाईनं तपासलं जात आहे. पण अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. FDAचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे, पण अंतिम सत्य समोर येणार आहे ते फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरच. आणि सध्या अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत आपण सर्वांनी अधिकृत माहितीचीच वाट पाहावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.